भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानामधील कलम 63, भारतीय संविधानामधलं जे काही कलम 63 आहे मित्रांनो, हे उपराष्ट्रपती पदासाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आली. कलम 64 मध्ये काय आहे बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष, मात्र राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात. ही कलम 64 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदमधल्या दोन्ही सभागृहामधील निर्वाचित नामनिर्देशित सदस्य या ठिकाणी भाग घेत असतात. पुढचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा चालू केली होती. आणि 24 सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873लाच बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी? 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. नेक्स्ट बघा, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, धवल क्रांती. लक्षात ठेवा मित्रांनो, धवल क्रांतीचे जनक आहेत. श्वेत क्रांती, धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संदर्भात आहे. ऑपरेशन फ्लड, दूध उत्पादन वाढवून दुधाचा महापूर यावा ही संकल्पना होती. पहिला टप्पा 1970ला हिचा चालू झाला होता. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्याचे. लक्षात ठेवायचं आहे. एकनाथ शिंदे कोण आहेत बघा, मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 5 जून. 5 जूनला असतो बघा. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो 2023ची संकल्पना म्हणजे थीम काय होती? सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन ही काय होती बघा या ठिकाणी थीम होती. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बघा श्री DY चंद्रचूड आहेत बघा. हे 50वे सरन्यायाधीश आहेत. 9 नोव्हेंबर 2022ला त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अजित डोभाल आहेत. लक्षात ठेवायचं अजित डोभाल. पहिले कोण होते? ब्रजेश मिश्रा होते. पुढचा प्रश्न आहे बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली होती असा प्रश्न जर पेपरला आला तर लक्षात ठेवा 1919ला केली होती. कराडजवळ काले गावामध्ये केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1827ला झाला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यांनी बघा मुष्टी फंड योजना चालू केली होती. आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम 1909 मध्ये त्यांनी चालू केला होता. कधी? 1909 मध्ये. नेक्स्ट पहा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचं युद्ध कधी झालं? मित्रांनो 23 जून 1757ला झालं बघा. कधी? 23 जून 1757ला युद्ध झालं होतं. रक्तदाब, ब्लड प्रेशर म्हणजे आपण त्याला BP म्हणतो. BP मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर स्पिग्नोमीटर. लक्षात ठेवायचं बघा, हे मीटर वापरलं जातं बघा. रक्तदाब म्हणजे काय? रक्तवाहिनीच्या भित्तिकेवर रक्तांनी प्रयुक्त केलेला दाब असतो बघा. साधारण रक्तदाब किती असतो? 120 आणि 80. लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट बघा, कमी किती असतं बघा? 100. 60 दरम्यान हा कमी असतो. नर्मदा आणि तापी. काय प्रश्न बघा, नर्मदा आणि तापी ह्या कशा नद्या आहेत? एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम वाहिनी. नर्मदा नदीचा उगम पण लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये होतो बघा. मैकल टेकड्या, अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. 1312 किती बघा? 1312. 1312 किलोमीटर बघा. भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती बघा? नर्मदा नदी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा नर्मदाची लांबी बघा 54 किलोमीटर. किती आहे? 54 किलोमीटर बघा. तापी नदीचा उगम कुठं होतो? मुलताई पर्वत, बैतूल जिल्हा, मध्य प्रदेशमध्ये होतो. हिची लांबी बघा 724. कशाची? तापी नदीची. महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर लांबी बघा या नदीची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? नवी मुंबईमध्ये किती बघा? 20 पोलीस स्टेशन आहेत. लक्षात ठेवायचं बघा 20 पोलीस स्टेशन. लक्षात ठेवायचं बघा, महाराष्ट्रामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा आणि 34 पोलीस घटक आहेत. महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र जर विचारले तर 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. नवी मुंबई आयुक्तालयाची स्थापना 1994 मध्ये झाली. कधी? 1994 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकदम सोपा प्रश्न आहे बघा.
तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 रायगड. कर्नाळामध्ये महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य होतं रायगड जिल्हा, लक्षात ठेवायचं आहे बघा. सागरेश्वर अभयारण्य मित्रांनो कुठे, तर सांगली जिल्ह्यामध्ये हरणांसाठी आहे. महाराष्ट्रामधील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. त्यानंतर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये बघा. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून त्याला ओळखलं जातं. जानेवारी 2020मध्ये रामसरचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळसुद्धा आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय? एकदम सोपं आहे बघा. डेंबूजी झिंगोरजी जानोरकर हे बघा संत गाडगे महाराजांचं मूळ नाव आहे बघा. बरोबर. वैज्ञानिक कृती असलेले हे समाजसुधारक आहेत. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झाला होता 23 फेब्रुवारी 1876. लक्षात ठेवायचं आहे 23 फेब्रुवारी 1876 यांचा जन्म झाला होता. यांनी काय केलं, कीर्तनाद्वारे बघा शिक्षणाचं कार्य केलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? RBIची स्थापना. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. 1935ला झाली होती. लक्षात ठेवा. RBI ॲक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला. स्थापनेच्या वेळीचं मुख्यालय कलकत्त्याला होतं बघा आणि 1937 पासून मित्रांनो मुंबईमध्ये याचं मुख्यालय स्थापन झालं. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर कोण होते बघा, श्री ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते. भारतीय जर विचारले तर बघा भारतीय भरपूर वेळा विचारलेत, CD देशमुख होते पहा. सध्याचे कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचं आहे? पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचं आहे? अप्पर पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं बघा, हे आयुक्त हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं असतं. पोलीस महासंचालक महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. पोलीस अधीक्षक बघा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असतात पोलीस अधीक्षक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दर्पण हे 1832 साली दर्पण हे 1832 साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं होतं? लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर का महात्मा फुले? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी हे चालू केलं होतं 6 जानेवारी 1832ला. कधी? 6 जानेवारी 1832ला. मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र होतं आणि दर्पण हे प्रथम पाक्षिक होतं बघा. नंतर साप्ताहिक झालं. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मजकूर छापला जात होता. 1840ला हे दर्पण बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी बघा दिग्दर्शन हे वृत्तपत्र चालू केलं होतं. कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा आणि पंचगंगा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी. लक्षात ठेवा नरसोबाची वाडी या ठिकाणी बघा. मित्रांनो जर पाहिलं तर महत्त्वाचे जे काही संगम आहेत यावर आपल्याला 100% प्रश्न पाहायला मिळतो. प्रवरा आणि मुळा नेवाशामध्ये बघा यांचा संगम होतो. गोदावरी आणि प्राणहिता याचा बघा गडचिरोली सिरोचा गडचिरोली या ठिकाणी होतो. कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराडमध्ये होतो. के लक्षात ठेवायचं, कृष्णा कोयना कराड याला प्रीती संगम म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो कृष्णा आणि वेण्णा हा माहूल सातारा जिल्ह्यामध्ये, तापूर्णा हा चांगदेव जळगावमध्ये पाहायला मिळतो. यामधून 100% एक प्रश्न विचारला जाणार आहे. साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगा? मित्रांनो साल्हेर हा जो काही किल्ला आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा नाशिकमध्ये कोणकोणते किल्ले आहेत बघा. ब्रह्मगिरी बघा, ब्रह्मगिरी, अंकाई टंकाई सुद्धा आहे बघा. रायगडमधले किल्ले लक्षात ठेवा. रायगडमध्ये कोणकोणते आहेत मित्रांनो? जंजिरा, कासा, प्रबळगड, लिंगाणा, सुधागड, चौल. त्यानंतर साताऱ्यामध्ये वसंतगड, वासोटा, मकरंदगड, सज्जनगड हे कुठे आहेत बघा साताऱ्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब या विकारामध्ये रोगात शरीरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणामध्ये राहत नाही. तर डायबिटीज झाल्या मित्रांनो जे काही आपली साखर असते शर्करा असतो बघा तो नियंत्रणामध्ये राहत नाही. लक्षात ठेवायचं आहे बघा. म्हणून ऑप्शन क्रमांक जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर 2 आपलं करेक्ट आन्सर येईल बघा. लक्षात ठेवा इन्सुलिन हे जे काही संप्रेरक असतं यामध्ये आपल्याला डायबिटीज पाहायला मिळतो. यामुळे काय होतं डायबिटीज होतो. स्वादुपिंड या अवयवाचा दाह म्हणजेच डायबिटीज रोग, त्याला मधुमेह रोग म्हणतो. आणि हे पण लक्षात ठेवा 14 नोव्हेंबरला असतो बघा जागतिक मधुमेह दिन, 14 नोव्हेंबरला. समजलं? नेक्स्ट पहा मित्रांनो, फ्लेमिंगो हे जे काय अभयारण्य आहे फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे कुठं आहे? ठाणे खाडी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं? 15 ऑगस्ट 2022ला रामसर पाणथळाचा दर्जा मिळालेला आहे बघा. असा दर्जा प्राप्त करणारं भारतामधील ते 72व आणि महाराष्ट्रामधील 3रं पाणथळ स्थळ आहे बघा. की तो 3रं. फणसाड पक्षी अभयारण्य कुठे आहे मित्रांनो? तर रायगडमध्ये. सागरेश्वर कुठे आहे बघा? सांगलीमध्ये.
देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे अहमदनगरमध्ये पहा, समजलं. त्याच्यानंतर गवताळा अभयारण्य औरंगाबाद आणि जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो रश्मी शुक्ला हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, या ठिकाणी रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमधील टिंबटिंब अनन्वय देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. 352, 356 का 360? तर कलम 360 नुसार बघा या ठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. बघा लक्षात ठेवायचं आहे, आणीबाणी हे तत्व भारतीय संविधानाने जर्मनी देशाकडून घेतलेले. बघा कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम 356 राज्य आणीबाणी. समजलं, दोन्ही पण कलम खूप महत्त्वाचे आहेत. आणि भारतीय राज्यघटनेचं देशात आर्थिक आणीबाणी संपूर्ण देशामध्ये 360 नुसार राष्ट्रीय जर म्हणलं तर 352 आणि 356 म्हणलं तर राज्य. बघा मित्रांनो, कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून बघा कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. तर बघा नारायण मेघाजी लोखंडे, नाव लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे हे नाव आहे. बघा महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे? बघा धोंडो केशव कर्वे हेचं करेक्ट आन्सर आहे. बघा या व्यक्तीला बघा सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न मिळवणारे कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि 1958 मध्ये कर्वे यांना बघा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महू मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, महू मध्य प्रदेशमध्ये झाला होता 14 एप्रिल 1891ला. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मृत्यू कुठे झाला? बघा दिल्लीमध्ये झाला होता. आणि समाधी कुठे? दादर मुंबई या ठिकाणी. बघा समाधी कुठे? दादर मुंबई या ठिकाणी समाधी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? एकदम सोपा प्रश्न आला बघा, रयत शिक्षण संस्था. आलं लक्षात, रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919ला केली होती. बघा 4 ऑक्टोबर 1919 रोजी या ठिकाणी बघा या संस्थेची स्थापना झाली होती. कुठं? कराड या ठिकाणी. लक्षात ठेवायचं बघा, कराड. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे काय नाव? बघा संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केली होती? काय? सेवा सदन. तर रमाबाई रानडे यांनी मित्रांनो हे जे काही सेवा सदन आहे बघा या संस्थेची स्थापना केली होती. मुंबईमध्ये केली होती 1908 मध्ये. लक्षात ठेवायचं 1908ला केली होती बघा. आणि पुण्यामध्ये 1909ला करण्यात आली होती. बघा मुंबईचे सुधारक श्री मलबारी श्री गिडुमल यांच्या सहकार्याने बघा सेवा सदन योजना रामायणी मांडली आणि सर्वांच्या विनंतीने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर काय बघा माणिक बंडोजी या ठिकाणी जर पाहिलं इंगळे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखलं जातं? कुटुंब नियोजनाची. तर लक्षात ठेवा धो कर्वे. लक्षात ठेवा रघुनाथ कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नामधून पहिलं कुटुंब नियोजन केंद्र 1921ला लंडन या ठिकाणी चालू केलं होतं आणि त्याच वर्षी भारतामध्ये सुद्धा चालू केलं होतं. तर धोंडो केशव कर्वे यांचे ते कोण होते? बघा पुत्र होते. कोण? रधो कर्वे. समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तर मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर सेठ. नाना जगन्नाथ शंकर सेठ होते. पहा आलं लक्षात. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. करेक्ट आन्सर बघा 14 ऑक्टोबर. केव्हा साजरा केला जातो? 14 ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा केला जातो. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 या रोजी बघा दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ कोणतंही? तर लक्षात ठेवा मित्रांनो अमरावती हे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे. कोणतं? अमरावती. यावली गावामध्ये बघा अमरावती जिल्ह्यामधील यावली या गावामध्ये बघा 30 एप्रिल कधी? 30 एप्रिल 1909ला बघा या ठिकाणी जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव होतं बंडोपंत आणि आईचं नाव होतं बघा मंजुळा. त्यांनी बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. नेक्स्ट आहे बघा, आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, आर्य महिला समाजाची स्थापना 1882ला झाली होती. कधी? 1882ला. 30 एप्रिल 1882ला पुण्यामध्ये झाली होती. याचा उद्देश होता मित्रांनो, स्त्रियांची त्यांच्यावरती होणारे जे काही अत्याचार आहे त्यापासून मुक्तता. रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर आणि रखमाबाई राऊत यांची मदत या ठिकाणी झाली होती. आणि या संस्थेचा विस्तार सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, ठाणे, बार्शी या समाजाच्या शाखा या ठिकाणी निघाल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे बघा, 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? समता. तर कोणी केली होती मित्रांनो? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मित्रांनो या ठिकाणी याची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना 1944ला केली होती. कधी? 1944ला केली होती. उद्देश काय होता? माणसामध्ये असलेले जे काही मतभेद आहेत ते कमी करून समानतेची भावना निर्माण करणे, याचा या संस्थेचा उद्देश होता बघा. लक्षात. भारताच्या काय प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचं पूर्ण नाव काय होतं? सेनापती बापट. तर काय होतं बघा, पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं नाव होतं. लक्षात ठेवायचं बघा, पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केलं होतं, म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही जी काय पदवी बघा ती बहाल केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोकहितवादी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यामध्ये झाला होता. गोपाळराव यांचं मूळ घराणे हे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस या ठिकाणी होतं. मूळ आडनाव होतं त्यांचं बघा शिंदे होतं. ते मराठीमधून लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ज्ञ होते. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली. एकदम सोपा प्रश्न आहे. तर भिडेवाडामध्ये मित्रांनो महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती बघा. बरोबर. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला झाला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा. ज्योतिबा गोविंदराव फुले यांचं मूळ गाव बघा सातारा जिल्ह्यामधील खटगाव तालुक्यामधील कटगुणे होतं बघा. समाज सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण हाच एक प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि 3 जुलै लक्षात ठेवा तारीख, 3 जुलै 1848ला बघा महात्मा फुले यांनी बुधवार पेठेमधील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. फुलेंनी बघा स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर 1819 कधी? 1819ला काय केलं होतं? कोलकात्याला अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्याची जी काही प्रेरणा आहे ती अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. लक्षात ठेवायचं आहे बघा, अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून ही प्रेरणा त्यांनी घेतली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? तर सातारा जिल्ह्यामध्ये झाला होता. हे पण लक्षात ठेवायचं बघा, सातारा जिल्ह्यामधील कटगुणगाव, कोणतं कटगुणगाव या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लोकमान्य टिळकांना बघा या ठिकाणी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे बघा. यांचे महत्त्वाचे पुस्तकं पण लक्षात ठेवा, गीता रहस्य. लक्षात ठेवा, गीता रहस्य. त्याच्यानंतर ओरायन. यांनी बघा केसरी आणि मराठा बघा, केसरी आणि मराठा हे जे काय वृत्तपत्र आहेत बघा हे चालू केले होते. भारतामधील पहिला राजद्रोहाचा खटला यांच्यावर चालला होता. महाराष्ट्रात त्यांनी होम रूलची स्थापना केली होती. गणेश उत्सवची सुरुवात बघा 1893ला आणि शिवजयंतीची सुरुवात 1895ला चालू केली होती. हे पण 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. यांचं प्रसिद्ध वाक्य सर्वांना माहीत असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. पुढचा प्रश्न बघा, आधुनिक भारताचे जनक. काय प्रश्न आहे? आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दाचा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी गौरव केला जातो? राजाराम मोहन राय. याचं करेक्ट आन्सर आहे बघा राजाराम मोहन राय. मित्रांनो यांनी काय केलं होतं? सामाजिक सुधारणामध्ये यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. त्यांनी आत्मीय सभा. लक्षात ठेवा मित्रांनो, आत्मीय सभा. त्याच्यानंतर ब्राह्म समाजाची स्थापना. त्याच्यानंतर मूर्तीपूजा मान्य नव्हती बघा यांना. त्यांनी सती प्रथेला केलेल्या विरोधामुळे सती प्रथा बंदी कायदा 1829 हा बेंटिंकने संमत केला होता. लॉर्ड बेंटिंकने हा जो काही कायदा संमत केला होता.
पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता? तर 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता. सातारा जिल्ह्यामधील कटगुणगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तकं आपल्याला माहीत पाहिजे. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचं कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी हे पुस्तकं आहेत. 1873ला तारीख पण लक्षात ठेवा, 1873ला सत्यशोधक समाज, बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 1882ला, कधी 1882ला हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली होती. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. 1848 लक्षात ठेवा मित्रांनो, 1848ला पहिली शाळा सुद्धा त्यांनी चालू केली होती. बघा, बुधवार पेठेमध्ये, भिडेंच्या वाड्यामध्ये. आणि मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव सुद्धा होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873ला या ठिकाणी तारीख विचारलेली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं. 24 सप्टेंबर 1873 पाठच झाली पाहिजे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्यांचं मुखपत्र होतं बघा, दीनबंधू, बरोबर. पुढचा प्रश्न, आणि मित्रांनो सत्यशोधक समाज याचे संस्थापक आपण पाहिलं, मुख्यालय कुठं होतं हे पण लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यालय होतं. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. यांचा जो काही ग्रंथ आहे बघा, तो सार्वजनिक सत्यधर्म हा सुद्धा एक ग्रंथ आहे. आणि जे काय आपलं बघा सत्यशोधक समाज आहे, याचं जे काही मुखपत्र होतं ते दीनबंधू होतं. कोणतं? दीनबंधू. नेक्स्ट पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म टिंबटिंब या ठिकाणी झाला. तर इंदोर जवळ महू या ठिकाणी बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. बघा, 14 एप्रिल 1891, लक्षात ठेवा मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. यांचा मृत्यू 6 डिसेंबर, लक्षात ठेवा मित्रांनो, 6 डिसेंबर 1956, 6 डिसेंबर 1956ला या ठिकाणी बघा महापरिनिर्वाण दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि पहिले कायदा मंत्री सुद्धा होते मित्रांनो, लक्षात ठेवायचं. बघा, पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बघा, लंडन विद्यापीठाची बघा DSc, लंडन विद्यापीठाची DSc ही जी काही पदवी बघा ते मिळवणारे पहिले भारतीय होते. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विधवांचं शिक्षण, लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही विधवा आहेत बघा त्यांच्या शिक्षणासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा 1899 मध्ये अनाथ आश्रमाचा या ठिकाणी सुरुवात केली होती. बघा, लक्षात ठेवायचं. बघा, अनाथ बालिकाश्रम, मुलींना शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी महिला विद्यालय सुद्धा चालू केलं होतं. त्याच्यानंतर त्याचंच रूपांतर महिला विद्यापीठामध्ये झालं होतं. सामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, निष्काम कर्ममठाची सुद्धा स्थापना केली होती. काय? निष्काम कर्ममठ. नेक्स्ट पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम कोणी चालू केलं? आत्ताच पाहिलं, महर्षी कर्वे, लक्षात ठेवायचं. बघा, महर्षी कर्वे यांनी चालू केलं होतं. समजलं? खालीलपैकी हंटर आयोगासमोर साक्ष कोणी दिली होती? तर महात्मा फुले यांनी बघा हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. बघा, पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं साक्ष दिली होती. आणि लॉर्ड रिपनने भारतीयांना शिक्षण मिळावं यासाठी 1882 साली विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर आयोग या ठिकाणी नेमला होता. त्यांनी बघा प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणे, मुलींना शिक्षण, शाळांना अनुदान अशा शिफारसी केल्या होत्या. पंडिता रमाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन पुढे साक्ष मांडली होती. कोणी? पंडिता रमाबाई यांनी. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 कोल्हापुरामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुनर्जीवन केलं होतं? सांगा पटकन, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक, करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4, परशुराम घोडसवारकर. लक्षात ठेवायचं. बघा, ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, 1873 मध्ये बघा महात्मा फुले यांनी काय केलं होतं? पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि 1911 तारीख लक्षात ठेवा, 1911 साली शाहू महाराजांनी परशुराम घोडसवारकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुनर्जीवन सुद्धा केलं होतं. महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? आत्ताच पाहिलं, महात्मा फुले यांनी ही स्थापन केली होती. बघा, आलं लक्षात? आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं 1848 साल लक्षात ठेवा, 1848ला झाली होती पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा, बरोबर.
त्याच्यानंतर 1907ला पहिलं महिला विद्यालय कुणी स्थापन केलं होतं? महर्षी कर्वे यांनी. लक्षात ठेवायचं आहे, महर्षी कर्वे यांनी केलं होतं 1907ला पहिलं महिला विद्यालय. आणि 1916ला महर्षी कर्वे यांनीच बघा पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं पुण्यामध्ये. विद्यालय आणि विद्यापीठ पण लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर 1927ला मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. रायगड जिल्ह्यामधील मित्रांनो महाड या ठिकाणी बघा चवदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह झाला होता बघा. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मंजूर होऊन सुद्धा अंमलात येत नव्हता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन बघा या ठिकाणी सत्याग्रह केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाचे जे काही कार्य केलेले आहेत बघा, त्याचं साल आणि त्यांचं कार्य एकदा लक्षात ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. 1924ला काय झालं होतं मित्रांनो, तर बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली होती. 1927ला चवदार तळ्याचा सत्याग्रह. परत 1927ला मित्रांनो मनुस्मृती ही जी काय बघा मनुस्मृती आहे याचं ज्वलन केलं होतं, म्हणजे दहन केलं होतं. 1930ला बघा लक्षात ठेवा, 1930ला काय केलं होतं, नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. 1935ला काय केलं होतं मित्रांनो, हिंदू धर्म सोडण्याची प्रतिज्ञा. 1942ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. 1955ला मित्रांनो हे पण लक्षात ठेवा काय केलं होतं, भारतीय बौद्ध महासभा. 1956ला मित्रांनो त्यांनी काय केलं होतं, नागपूर या ठिकाणी हजारो अनुयायांसह या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता. 1956ला बौद्ध धर्म स्वीकारला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं? एकदम सोपा प्रश्न आहे. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोल्हापूरमध्ये 1911मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली होती? तर करेक्ट आन्सर आहे बघा शाहू महाराज यांनी. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 शाहू महाराज. आर्य समाज आणि सत्यशोधक समाज कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलं होतं बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ला झाली होती, समजलं. आणि आर्य समाजाची स्थापना 1875ला झाली होती. दयानंद सरस्वती यांनी बघा स्थापना केली होती बघा. आणि 1911 साली सत्यशोधक समाज आणि 1918 साली आर्य समाजाची स्थापना शाहू महाराज यांनी कोल्हापुरामध्ये केली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती? याचं करेक्ट आन्सर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवायचं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928ला बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. 1946ला बघा सिद्धार्थ कॉलेज मुंबईची स्थापना. त्याच्यानंतर 1950ला मिलिंद कॉलेज, हे पण लक्षात ठेवायचे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा 1942ला काय केलं होतं बघा, काय मजूर मंत्री होते बघा. ते कोण? मजूर मंत्री होती. 1947ला मित्रांनो ते कायदा मंत्री होती. त्याच्यानंतर 1947ला पुन्हा मसुदा समितीचे अध्यक्ष बनले होते बघा. मसुदा समितीचे अध्यक्ष बनले होते. 1955ला बघा भारतीय बौद्ध महासभाची स्थापना केली होती. आणि 1991 रोजी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. लक्षात ठेवायचं बघा भारतरत्न पुरस्कार. नेक्स्ट बघा राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ नाव काय होतं? शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं बघा, यशवंतराव. ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव हे त्यांचं मूळ नाव होतं, समजलं. त्यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यामध्ये झाला होता आणि 10व्या वर्षी त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं, तेव्हा शाहू हे नाव ठेवण्यात आलं होतं बघा. शाहू महाराजांनी काय काय सुधारणा केल्या यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मागासवर्गीयांना 50% आरक्षण बघा 1902मध्ये 50% आरक्षण 1902मध्ये बघा त्यांनी दिलं होतं बघा. पुनर्विवाहाचा कायदा 1917मध्ये आणला होता, बरोबर. कुलकर्णी वतन बंद केले कधी? 1918मध्ये कुलकर्णाचे वतन बंद केले. आणि महार वतने सुद्धा बंद केले 1918मध्ये. महार वतने सुद्धा बंद केले. माणगाव या ठिकाणी बघा अस्पृश्यांची पहिली परिषद भरली होती, त्यावेळेस बघा 1920 हे साल होतं पहा. आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह सुद्धा त्यांनी स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषया संदर्भामध्ये यांनी प्रश्न मांडले होते? तर शिक्षण. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षणाविषयी प्रश्न मांडले होते बघा महात्मा फुले यांनी. स्थापना बघा 1882ला झाली होती. उद्देश काय होता बघा, शिक्षणाबाबत शिफारसी करणे. लक्षात ठेवायचं बघा
पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी कोणत्या दिवशी स्वीकारला होता? 14 ऑक्टोबर 1956. लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 1956 या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित असल्यामुळे बघा अनेकदा त्यांचा अपमान झाला होता. त्यामुळे बघा दलितांनी हिंदू धर्मात होणारी जी काही फडफड आहे, बघा दलितांची जी काही हिंदू धर्मामध्ये होणारी फडफड थांबवण्यासाठी येवला या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती. बघा, मी हिंदू म्हणून जन्मलो असलं तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आणि सर्व धर्माचा अभ्यास करून त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 14 ऑक्टोबर 1956 कधी 14 ऑक्टोबर 1956ला बघा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला होता.